Hello students, so we will learn about numericals from this first chapter, gravitation. Whatever problems are there in exercise मध्ये जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स फक्त ते घेणार आहोत. सो ते न्यूमरिकल्स करण्यासाठी ह्या सगळ्या टर्म माहीत असायला पाहिजेत जर कोणाला न्यूमरिकल्स पक्के करायचे असतील त्याच्यामध्ये. सो दीज फॉर्म्युलाज आर देअर टू सॉल्व द न्यूमरिकल्स. v is equal to u plus at, v square is equal to u square plus 2as, s is equal to ut plus half at square, f is equal to g into m1 into m2 by r square, g is equal to small g is equal to gm by r square, weight is equal to f is equal to mg. आणि फ्री फॉलचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी हे राहतील v is equal to u plus gt, v square is equal to u square plus 2gs, s is equal to ut plus half gt square, v is equal to gt, v square is equal to 2gs आणि s is equal to half gt square. तर आपल्याला हे पण माहिती आहे की ॲव्हरेज म्हणजे काय, ॲव्हरेज इज इक्वल टू ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय v स्क्वेअर बाय r आणि वेलोसिटी म्हणजे काय डिस्टन्स बाय टाईम. जुनाच फॉर्म्युला आहे आपला हा 6वी 7वी 8वी 9वीला बघितलेला सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2πr. ह्या सगळे प्रॉब्लेम आपण ह्या सगळ्या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण प्रॉब्लेम करणार आहोत. ते सगळे पहिल्यांदा फॉर्म्युले तुम्हाला काय करावं लागतील, पाठ करावं लागतील. यू हॅव टू लर्न दिस फॉर्म्युलाज. ओके. अँड व्हॉट यू म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी आहे, व्ही फायनल वेलोसिटी आहे, ए ॲक्सेलरेशन आहे, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स आहे, एफ म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट आहे, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, आर म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आहे, m1 m2 मास ऑफ ऑब्जेक्ट आहेत, जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि युनिट जे काय आहेत सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर हे युनिट पाठ करायचे आणि ते युनिट शेवटी लिहून टाकलं तरी चालतं. जसं की वेलोसिटी जे आहे ते मीटर पर सेकंडमध्ये मोजतो आपण, इनिशियल असेल किंवा फायनल असेल. डिस्प्लेसमेंट मीटरमध्येच असतं, टाईम सेकंडमध्येच असतो, फोर्स न्यूटनमध्येच असतो आणि ग्रॅव्हिटेशन जो काय आहे तो न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी जो काय आहे मीटर्स पर सेकंड स्क्वेअरमध्ये असतं. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला काय हे कळून जाईल. सो फर्स्ट प्रॉब्लेम, an object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. What is the value of acceleration due to gravity small g on the planet? ठीक आहे. की एक ऑब्जेक्ट आहे समजा, खाली येण्यासाठी तो काय की 5 सेकंद त्याला लागतात आणि डिस्टन्स तो किती कव्हर करतो, 5 मीटर. ठीक आहे. म्हणजे काय दिलं आहे, यू दिलेला आहे 0, एस दिलेला आहे 5 मीटर आणि टी दिलेला आहे 5 सेकंड. तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी समजा जी आहे तर आपण हा फॉर्म्युला यूज करूया, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे मग यस तुमचं किती दिलं होतं, डिस्प्लेसमेंट 5 दिलं होतं. ठीक आहे. इनिशियल वेलोसिटी जे काही तुमची आहे ती किती आहे, 0 इंटू 5 प्लस हाफ जी इंटू टी किती आहे दिलेलं आहे 5चा स्क्वेअर. ओके. दॅट इज 5 इज इक्वल टू 0 इंटू 5 0 प्लस हाफ इंटू 5चा स्क्वेअर 25 इंटू जी. ठीक आहे. मग हे सगळं पहिल्यांदा ही टर्म लिहू आपण दिस साईड आणि इज इक्वल टू 5 हे नंतर लिहून घेऊ आपण. सो हा 2 जर इकडे घेऊन गेलो तर आपण डिवायडेशनचा कशामध्ये जाईल, मल्टिप्लिकेशनमध्ये. म्हणजे 5 2 काय 10 होऊन जाईल. जी इज इक्वल टू हा 25 खाली जाईल, 10 बाय 25 जी इज इक्वल टू 10 बाय 25 म्हणजेच काय 0.4. ठीक आहे. याला काय केलं 25 जर भागलं 0.25 चोक 100 होऊन जाईल ते. सो जी इज इक्वल टू 0.4 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. ओके. इट इज या ठिकाणी डिवायडेशन करून दाखवलेलं आहे. प्रॉब्लेम आहे पहा, द रेडियस ऑफ अ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. प्लॅनेट एचा रेडियस प्लॅनेट बीच्या हाफ आहे. इफ द मास ऑफ ए इज एम ए, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी. एचा मास एम ए असेल तर बीचा काय असेल. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. या ठिकाणी काय आपल्याला दिलेलं आहे, रेडियस दिलेला आहे. रेडियस आर बी द रेडियस ऑफ बी, आर बाय 2 रेडियस ऑफ ए असेल जसं कंडिशन दिलं त्याप्रमाणे. मास एम ए, एम बी काढायचा आहे. ठीक आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे पहिल्यावाल्याचा, आणि दुसऱ्यावाला बीवाल्याचा जो आहे तो जी बाय 2 आहे. फॉर अ प्लॅनेट ए प्लॅनेटसाठी बघा, रेडियस इज इक्वल टू आर बाय 2, मास इज इक्वल टू एम ए, जी ए दॅट इज स्मॉल जी. फॉर्म्युला हा यूज केला, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू जी एम बाय आर स्क्वेअर.
when we put the values g is equal to capital G into ma by r by 2 चा square is equal to g into ma by r square by 4. ठीक आहे, तर g is equal to 4g ma by r square येऊन जाईल, याला इक्वेशन 1 म्हणा. मग आता आपण काय केलं, फॉर प्लॅनेट बी रेडियस इज इक्वल टू आर, मास इज इक्वल टू एम बी. सपोज हे काढायचं तर समजा आपण तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन बी इज इक्वल टू जी बाय टू इज इक्वल टू जी इंटू एम बी बाय आर स्क्वेअर. जी इज इक्वल टू हा जी जो आहे काय होईल, हे 2 ह्यांचं मल्टिप्लिकेशन होईल 2 इंटू जी एम बी बाय आर स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. 1 आणि 2 वरनं काय होईल 2g इंटू एम बी बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 4g एम ए बाय आर स्क्वेअर. ह्यांचं जर कॅन्सलेशन जर केलं आपण तर काय कॅन्सलेशन केलं तर काय होऊन जाईल, ह्याचं 2g आहे, 2g 1 जा आणि हे काय बस जी कॅन्सल झालं 2 1 जा 2 2 जा 4 2ma. ठीक आहे, आर स्क्वेअर तो कॅन्सल होऊन जाईल. तर तुमचा एम बी किती होऊन जाईल 2ma. ठीक आहे, एम बी किती आला 2ma. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, थोडं झूम कर. Now next, so third problem is there. The mass and weight of an object on earth are 5 kg and 49 newton respectively. What will be their value on the moon? Assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 of that on the earth. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, ऑन अर्थ मास किती दिला आहे 5 kg आणि डब्ल्यू म्हणजे वर्क म्हणा किती दिला आहे 49 न्यूटन. आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. डब्ल्यू किती दिला आहे 49 इज इक्वल टू 5 इंटू जी. एम किती दिलेला आहे 5 दिलेला आहे. मग 5 इंटू जी इज इक्वल टू 49. हा 5 इकडे गेला तर कुठं डिवायडेशनमध्ये जी इज इक्वल टू 49/5 याची जर कॅन्सलेशन केली काटाकाटी केली तर 9.8 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर येऊन जाईल. ठीक आहे का. हा जी निघाला कशावरचा अर्थवरचा जी निघाला. नाऊ वी विल कन्सिडर अबाउट जी ऑन दी मूनवर किती सांगितलं 1/6. 1/6 म्हणजे 1/6ला 9.8 काय करावं लागलं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 1/6 इंटू 9.8 इज इक्वल टू 1.634 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, हां स्क्वेअर. मग हाच फॉर्म्युला डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. डब्ल्यू इक्वल टू एम तर माहीत होतं आपल्याला 5 आणि जी आत्ता काढलेली आपण मूनवरची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 1.634. डब्ल्यू इज इक्वल टू हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 8.170 न्यूटन. हा एवढा येऊन जाईल. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. Next problem, an object thrown vertically upward reaches height of 500 meter. What was its initial velocity? How long will the object take to come back to the earth? G assume करायचा आहे. G is equal to 10 meters per second square. ठीक आहे, याच्यात दिले काय काय का आपल्याला की हे U त्याला आपण U1 म्हटलेलं आहे कारण वर जाताना एकदा आणि खाली येताना एकदा 2 वेळा घ्यावं लागेल. U1 काढायचा आहे S1 500 मीटर. V1 इज इक्वल टू 0. G1 इज इक्वल टू -10 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. मी सांगितलेलं एखादी गोष्ट वर जात असेल तर त्याला मायनस घ्यावं लागेल. V स्क्वेअर इज इक्वल टू हा फॉर्म्युला यूज केला U स्क्वेअर प्लस 2AS. तर हे काय फ्री फॉल तर त्याच्यामुळं काय याच्या ठिकाणी G घ्यावं लागेल आपल्याला. V1 स्क्वेअर इज इक्वल टू U1 स्क्वेअर प्लस 2G1 S1. V काय होता तुमचा 0. 0चा स्क्वेअर इज इक्वल टू U1 स्क्वेअर प्लस 2 इंटू -10 इंटू 500. 0 इज इक्वल टू U स्क्वेअर मायनस 10,000 मायनस U1 स्क्वेअर इज इक्वल टू -10,000. दॅट इज U1 स्क्वेअर इज इक्वल टू 100चा स्क्वेअर. U1 इज इक्वल टू 10 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे, हा U1 आला तुमचा. आता आपल्याला काय काढायचं आहे V वेलोसिटी काढायची. V इज इक्वल टू U प्लस AT हा फॉर्म्युला यूज केला आपण त्याला V1 म्हणतो. V1 इज इक्वल टू U1 प्लस G1 T1. हा 0 होता इज इक्वल टू हा 100 काढला होता मायनस 10 T1 म्हणजेच 10 T1 इज इक्वल टू 100 म्हणजे T1 इज इक्वल टू हा 10 जर इज इक्वल टू चिकडच्या साईडला गेला RHSला गेला तर काय डिवायडेशनमध्ये जाईल. ते किती होईल T1 इज इक्वल टू 10 सेकंद म्हणजे ऑब्जेक्ट वर जायला 10 सेकंद लागतात. ठीक आहे, आता खाली यायला किती लागतील त्याला
ठीक आहे. तर व्हेन ऑब्जेक्ट कम्स डाऊन, खाली येताना एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, हा फॉर्म्युला. मग आता ए टीच्या ठिकाणी आपण काय करणार, जी करणार. एस टू इज इक्वल टू यू स्क्वेअर सॉरी यू टू टी टू प्लस हाफ जी टू टी टू स्क्वेअर. एस टू 500 हे दिलेलं आहे आपल्याला, आणि यू टू 0 इंटू टी टू प्लस हाफ इंटू 10 टी टू स्क्वेअर. सो काय येईल हा, 500 इज इक्वल टू हाफ इंटू 10 इंटू टी टू स्क्वेअर. 500 इंटू 2 बाय 10 इज इक्वल टू टी टू स्क्वेअर. टी टू स्क्वेअर इज इक्वल टू 100 म्हणजे टी टू अंडर रूट 100 म्हणजे टी किती आला 10 सेकंड. ऑब्जेक्ट वर जायला 10 सेकंड लागतात, खाली यायला 10 सेकंड लागतात, म्हणजे टोटल टाइम किती लागेल त्याचा 10 + 10 20 सेकंड. ओके, सो टेक स्क्रीनशॉट ऑफ इट. So next problem, the masses of the earth and moon are 6 into 10 raised to 24 kg and 7.4 into 10 raised to 22 kg respectively. The distance between them is 3.84 into 10 raised to 5 kilometer. Calculate the gravitational force of attraction between the two. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये फॉर्म्युला कुठला यूज करायचा ते तर साहजिकच आहे. एफ इज इक्वल टू जी m1 इंटू m2 बाय आर स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. मग यात दिलं काय त्यांनी, मास ऑफ अर्थ 6 इंटू 10 raised to 24 kg, मास ऑफ मून 7.4 इंटू 10 raised to 22 kg, रेडियस दिलेला आहे 3.84 इंटू 10 raised to 5, हे किलोमीटर्समध्ये दिलेलं आहे. पण आपण काय डिस्टन्स मीटरमध्ये मोजतो, त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, त्याला किलोमीटर टू मीटर करून घ्यावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 3 0 वाढावं लागतील. म्हणजे 10 raised to 5 आहे तर 10 raised to काय होऊन जाईल, इथं 8 होऊन जाईल, म्हणजे हा मीटरमध्ये झाला. मग फॉर्म्युला एफ इज इक्वल टू जी मास ऑफ अर्थ इंटू मास ऑफ मून आर स्क्वेअर. सो सर व्हेअर इट इज, या ठिकाणी तुमचं होऊन जाईल एफ इज इक्वल टू काय 6.7 इंटू 10 raised to -11 इंटू 6 इंटू 10 raised to 24 इंटू 7.4 इंटू 10 raised to 22 डिवायडेड बाय 3.84 इंटू 10 raised to 8 स्क्वेअर. हा रेडियसनं त्याला काय डिवाइड केलेलं आहे. मग याला काय करून घेऊ आपण, सेपरेट करून घेऊ. सेपरेट काय करून घेतलेलं आहे आपण, जे काय रेस टूच्या जे काय व्हॅल्यू असतील त्या सगळ्या इकडच्या साईडला लिहून घेतल्या, आणि विदाउट रेस टू जसे की 6.7 इंटू 6 इंटू 7.4 हे इकडच्या साईडला ठेवल्या, आणि खाली पण तसंच केलं 3.84 इंटू 3.84. ठीक आहे. आणि हे 10 raised to 8 जे आहे 10 raised to 16 हे पॉवरवाले सगळे इकडच्या साईडला घेतले, नॉन पॉवरवाले इकडच्या साईडला घेतले. मग एफ इज इक्वल टू काय येऊन जाईल ते 20.17 इंटू 10 raised to -11 प्लस 24 प्लस 22 -16, ह्या सगळ्यांचं किती येऊन जाईल, एफ इज इक्वल टू 20.17 इंटू 19 येऊन जाईल. ठीक आहे. तर याला काय केलं, 0.1 जर इथं घेतलं आपण अलीकडं तर हा 1 वाढेल, म्हणजेच एफ इज इक्वल टू 2.0 इंटू 10 raised to 20 न्यूटन, हा दोघांच्या मध्ये फोर्स असेल. ओके. सो नेक्स्ट लास्ट प्रॉब्लेम of these numericals, gravitation. The mass of the earth is 6 into 10 raised to 24 kg. The distance between the earth and the sun is 1.5 into 10 raised to 11 meter. If the gravitational force between the two is 3.5 into 10 raised to 22 newton, what is the mass of the sun? पहा या ठिकाणी काय दिलेलं तुम्हाला, सनचं मास काढायचं, अर्थचं मास दिलेलं, दोघांच्या मधला फोर्स दिलेला आहे. ठीक आहे. बघा फोर्स दिलेला 3.5 into 10 raised to 22 न्यूटन. मास ऑफ द अर्थ दिले 6 इंटू 10 raised to 24 kg. मास ऑफ सन काढायचा आहे, दोघांच्या मध्ये डिस्टन्स म्हणजे रेडियस दिला 1.5 इंटू 10 raised to 11 मीटर. फॉर्म्युला हा यूज करणार आपण, एफ इज इक्वल टू जी मास ऑफ द सन इंटू मास ऑफ द अर्थ बाय आर स्क्वेअर. व्हॅल्यू जर पुट केल्या एफ आपल्याला 3.5 इंटू 10 raised to 22 दिलेली, इथे ठेवून दिलेली आहे आपण. जीची व्हॅल्यू दिलेली 6.7 इंटू 10 raised to 11 इंटू मास ऑफ द सन काढायचा आहे इंटू मास ऑफ द अर्थ दिलेला आहे 6 इंटू 10 raised to 24. ओके. बाय रेडियस 1.5 इंटू 10 raised to 11 चा स्क्वेअर. सो काय केलं, याला लिहून घेतलं आपण, या दोघांमध्ये काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल. ठीक आहे. याचा शब्द असं लिहून घेतला आणि हा खाली लिहून घेतला. ठीक आहे. इज इक्वल टू मास ऑफ दी सन. मास ऑफ द सन काय 3.5 इंटू 2.25 इंटू 10 raised to 22 इंटू 10 raised to 22 इंटू 10 raised to 11 इंटू 10 raised to -24 बाय 6.7 इंटू 6. काय केलं, पॉवरवाली सगळं राईट हँड साईडला लिहिले आणि विदाउट पॉवरवाली आधी लिहिले, पॉवरवाली नंतर लिहिले. मग पॉवरवाल्याचं काय होऊन जाईल, त्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 0.19
57 into 10 raised to 44 minus 24 plus 11, तर हा किती येऊन जाईल 31 येऊन जाईल 0.196. तर हा काय 5 ची पुढची संख्या 5 पेक्षा मोठी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपण 6 घेऊ शकतो. 6 घेतलेला आहे. याला प्रॉपर लिहिण्यासाठी आपण काय केलं 31 नंतर 10 raised to 30 into 10 केलं आहे आणि 0.1 मग काय मग आपल्याला सोडवता येईल. Mass of the sun is equal to 0.196 into 10 into 10 raised to 30. That is mass of the sun is equal to 1.96 into 10 raised to 30 kg.